आनंदाच्या कोटी साठवल्या आम्हा पोटी, प्रेमा चालीला प्रवाहो नाम ओघ लवला हो, अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण, घडी अहिक्य परत्र तुका म्हणे समतीर, प्रेमा चालीला प्रवाहो नाम ओघ लवला हो, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपा गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्, शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणी मभयदां जाढ्यान्धकारापहां, हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां। शरण शरण हनुमता, शरण शरण हनुमता, शरण शरण हनुमता, शरण शरण हनुमता। शरण शरण हनुमता, शरण शरण हनुमता, शरण शरण हनुमता, शरण शरण हनुमता। काय भक्ती जात्या वाटा, काय भक्ती
प्रसंगी सेवेकरिता घेतलेला असणारा अभंग, देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याची मूर्ती, साधकाची मायबाप, अनाथाचे नाथ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा असणारा 4 चरणाचा असणारा हा अभंग आहे. अभंगाचा अगोदर सरळ असणारा भावार्थ सांगतो. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वर्णन करतात आनंदाच्या कोटी. जो असणारा सगळ्यात श्रेष्ठ असणारा जो आनंद आहे ना, तो असणारा आनंद आम्ही साठवला आम्हा पोटी. तो असणारा श्रेष्ठ असणारा आनंद आमच्या पोटामध्ये आम्ही असणारा साठवला. बर, तो आनंद साठवल्याच्या नंतर आता जे आमचा प्रेमाचा जो प्रवाह आहे का नाही, तो प्रेमाचा प्रवाह आमचा असा चाललाय आता. कसा? प्रेमाचा लीला प्रवाहो. आता आमचा जो प्रवाह चालला का नाही, तो एकदम प्रेमानं असणारा तो प्रवाह चाललेला आहे. आणि प्रेमाचा प्रवाह चालत असताना त्याच्यासोबत जोड जर कशाची असेल तर नाम घोष लवला हो. त्या प्रेमाच्या सोबत नामाचा सुद्धा असणारा घोष आम्ही लवलाहीनं म्हणजे गडबडीनं करत आहोत. लोकांनी प्रश्न विचारला, ज्या नामाचं तुम्ही इतकं श्रेष्ठ वर्णन करता त्या नामाचा असणारा भाग तरी आम्हाला सांगा ना. त्याच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं, ते नाव घेत असताना आम्ही कसं घेत आहोत. अखंड खंडेना जीवन. ते नाव घेत असताना आम्ही असा मध्ये गॅप पाडून नाव घेत नाहीत, असं तुटक नाव घेत नाहीत. आम्ही नाव कसं घेत आहेत, नुसतं अखंडतेनं नाव घेतो. अहो पण कोणतं नाव घेता? राम कृष्ण नारायण. एक रामाचं नाव घेतो, एक कृष्णाचं नाव घेतो आणि एक नारायणाचं असणारं नाव घेतो. हे 3 असणाऱ्या नामाचं असणारा आम्ही सारखा घोष करत आहोत. बरं, हे नाम तुम्ही नेमकं कुठं कुठं घेणार? अहो सांगितलं, आम्ही हे नाव घेत असताना घडी घडीला नाव घेणार. म्हणजे घडी घडीला, असं थांबत नाही, प्रत्येक वेळेला हे नाव घेणार घडी घडीला. बरं, तुम्ही इथंच नाव घेणार का? हो, इथं तर नाव घेणारच घेणार आम्ही पृथ्वी तलावर, पण घडी अहिक्य म्हणजे या लोकात तर नाव घेणारच घेणार, पण परलोकाला जरी आम्ही गेलो ना वैकुंठाला, तिथंही आम्ही नुसते कांदा पोहे खाऊन गप्प बसणार नाही. तिथं सुद्धा आम्ही गेल्याच्या नंतर हेच नाव घेणार. म्हणजे तुका म्हणे समतीर, आमच्या करता वैकुंठही सारखंच आहे, आमच्या करता पृथ्वी तल सुद्धा सारखंच आहे. म्हणून आम्ही देवाचं नाव घडी घडीला घेऊ. आणि ते नाव घेत असताना प्रेमा चालीला प्रवाहो. पण ते नाव घेत असताना आळसानं घेणार नाहीत. ते नाव घेत असताना आम्ही एकदम प्रेमानं नाव घेणार. या अभंगाचा सळसळ भावार्थ. विडाला विडाला. या माझ्या कीर्तनरूपी सेवेला सहकार्य करण्याकरता ज्यांची मृदंगाची असणारी सुंदर साथ आहे, यांच्या बाबतीत वर्णन करायचं म्हटलं तर साक्षात स्वरूपामध्ये मृदंगाचार्य म्हणजे इंद्राची मूर्ती बरं का. नंबर 2, सुंदर असणारी ज्यांनी सुरुवातीची चाल गायली. या गायनाचार्य बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर नाव यांना दुसरे घ्यायचीच गरज नाही. हे चित्ररथ नावाचे गंधर्व बस. आणि भजनी मंडळाच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर नाव कुणाचंच नको, उद्धव बस. हे सगळे असणारे उद्धवच. आणि चोपदाराच्या बाबतीत जर वर्णन करायचं म्हटलं तर हे चोपदार म्हणजे आपल्या गावातले नाहीत. आताच्या कालावधीमध्ये कीर्तनामध्ये उभा टाकल्याच्या नंतर दत्तात्रेय चोपदार, हे म्हणजे कोण आता? दत्तात्रेयच बरं का. 3 शिरे 6 हात म्हणजे दत्तात्रेय भगवंत नाथबाबांच्या घरी चोपदारकी असणारी करायची. आणि चोपदाराची किंमत म्हणजे कमी नसते बरं का. एवढा आळंदीचा असणारा माऊलीचा सोहळा असतो. अहो चोपदारानुसार असा काठी जर वरी केलं ना तेवढा समाज जागेवर थांबतो असतो. म्हणजे दत्तात्रेय चोपदार. विनेकराच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर विनेकरी म्हणजे कोण माहिती का? नारायण. म्हणजे साक्षात स्वरूपामध्ये ते नारदजी.
मग तुम्ही म्हणाल सगळ्याचं वर्णन केलं, आम्ही बसलेल्या माणसाने काय पाप केलं? अहो, बसलेले माणसं म्हणजे सगळे कीर्तन ऐकण्याकरता, म्हणजे सगळ्यात सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर राजा परीक्षिताच्या बाबतीमध्ये तुम्ही, बस तुम्ही असणारे श्रवणाच्या बाबतीमध्ये. आणि इथं कथाकार म्हणजे सूत महर्षी, व्यास महर्षी, शुकाचार्य महाराज, अशा स्वरूपामध्ये मी तरी कशाला कमी समजू मला तर. विठाला विठाला. असो, आजची जी आपली कीर्तनरूपी सेवा आहे संपूर्ण गावकरी मंडळीला ज्ञात आहे. परिसरातून काही टाळकरी मंडळी, पाहुणी मंडळी त्यांना सुद्धा असणारी ज्ञात आहे. आजची कीर्तनरूपी सेवा म्हणजे दोन स्वरूपामध्ये आहे. एक, दिवाळीचा असणारा सुंदर असणारा पर्वकाळ, या निमित्तानं सुद्धा असणारी कीर्तनरूपी सेवा. आणि दुसरं असणारी गोष्ट सांगायची म्हटलं तर प्रत्येक महिन्याला आपण अमावस्याचा असणाऱ्या कीर्तनाच्या बाबतीमध्ये आपण कार्यक्रम आणि अन्नदानाची असणारी भूमिका असते. या दोन स्वरूपामध्ये आजची असणारी कीर्तनरूपी सेवा. विठाला विठाला. आणि ज्यांची असणारी ही अमावस्या आहे, कीर्तनाचा कार्यक्रम, अन्नदानाचा असणारा कार्यक्रम, हरिभक्ती परायण मारुती भीमराव मोरे यांची असणारी ही अमावस्या आणि अन्नदानाचा असणारा कार्यक्रम. सहज त्यांनी सांगितलं 2 वर्षापासून दुसऱ्यानं विनंती केल्यामुळे आम्ही त्यांना दिली, पण आता या वर्षी म्हणले परत आम्हाला द्या. म्हणले आता नाही बरं का, आता अजिबात नाही. अहो काय वर्णन करावं. अन्नदानाची सेवा घेत असताना गावकरी मंडळीला भांडणं करून घ्यावी. अरे माझी सप्तातली पंगत का कट केली रे? म्हणजे अन्नदानाच्या भूमिकेमध्ये असे भांडणं करावे बरं का. कशा करता माहिती? सरळ हातानं उदार अंतकरण असणारं सहकार्य करायचं. सगळ्यात जर श्रेष्ठ जर काय असेल तर सगळ्यात श्रेष्ठ आहे अन्नदान. त्या अन्नदानाच्या बाबतीमध्ये नामदेव महाराजांनी सुंदर एक प्रमाण टाकलेलं आहे. अन्नदाने दृढ आयुषी उदक दाने सदा सुखी मंदिर दाने भुवन पालखी सुपरिमळू उपचारा सुपरिमळू उपचारा अन्नदाने दृढ आयुषी अन्नदाने दृढ आयुषी नामदेव महाराज वर्णन करतात, ज्यांना ज्यांना आपलं आयुष्य वाढवायचं आहे ना, ज्यांना आपलं आयुष्य वाढवायचं आहे त्यांनी एकच काम करायचं, आपल्या हातानं उदार अंतकरणानं अन्नदानाची भूमिका करायची. अन्नदान माणसाच्या हातानं झालं की त्याचं आयुष्य मात्र वाढतं. अन्नदाने दृढ आयुषी. ज्यांना सुखामध्ये राहायचं आहे त्यांनी एक काम करायचं, फक्त पाण्याचंच दान करायचं. मग कोणतं पाणी? अशा बिस्लरीच्या बाटल्या आहेत का नाही, असं अशा कीर्तन सुरुवात झाल्या बरोबर आणून ठेवायचे. टाळकरी मंडळाला म्हणायचं घ्या पाणी. अन्नदाने दृढायुषी उदकदाने सदा सुखी. फक्त पाण्याचं असणारं दान करायचं बरं का. मंदिर दाने भुवन पालखी. मंदिराचं बांधकाम जर चालू असेल तर त्या मंदिराच्या बांधकामाला सहकार्य करायचं. देव आपल्याकरता राहण्याकरता चांगलं घर एक देतो आणि नंबर 2 बसण्याकरता चांगली असणारी गाडी सुद्धा असणारी देतो बरं का. पण देवाच्या मंदिराला अगोदर सहकार्य करायला पाहिजे. नाही तर काही लोक काय करतात, सहकार्य करायचं कुणीकडेच गेलं, अगोदर गेल्या वर्षीचा हिशोब द्या अगोदर. अरे बाबा तुम्ही हिशोब पुन्हा मागा, अगोदर मंदिराला सहकार्य करण्याची अगोदर भूमिका करा. नामदेव महाराजांची भूमिका आहे.
इथं तुम्ही असणार उदार अंतकरणानं सहकार्य करत गेलात ना तर तुमचं असणार आयुष्य वाढतं. पण ते अन्नदान करत असताना तुकोबरायांनी वर्णन केलेलं आहे, धन जोडत असताना उत्तम व्यवहारानं असणारं धन जोडायचं आणि उदार अंतकरणानं असणारं अन्नदान करायचं. जोडोनिया धन उत्तम व्यवहारी, जोडोनिया धन उत्तमची गती, उत्तम व्यवहारी उदास विचारी, मग काही लोक म्हणतील महाराज उदार अंतकरणानं दान धर्म करायचं ना, आम्ही कष्ट वगैरे केले. मग लोक काय करतात माहिती का, दीपावलीच्या वेळेला लय लोक आमंत्रण देतात बरं का. कशा करता माहिती का, सगळं घरी तयार केलेलं असतं. मग चला आता, मी तर म्हणतो आता तर कुणी बोलविल, सगळ्याच्याच घरी असतं ना आता. हा, आणि काही तर एवढे हुशार माणसं का नाही, सगळं आपण खाऊन खाऊन पोट भरलं का नाही चांगलं, आणि खाऊच वाट नाही की चला म्हणतात नाश्त्याला चला की. आता कधी दिवाळी झाल्याच्या नंतर टाकून द्यायची वेळ येते, कवा चला नाश्त्याला. अरे काय पद्धत आहे का काय. दान धर्म करत असताना एकदम व्यवस्थित असणारं दान धर्म करावं. जोडो निया धन उत्तम व्यवहारी उदास विचारी वेच करी. म्हणून या चांगल्या असणाऱ्या पर्व काळावर हरिभक्तीपरायण मारुती महाराज भीमराव मोरे यांनी असणारी अन्नदानाची असणारी सेवा आणि अमावस्याचा असणारा हा कीर्तनाचा असणारा कार्यक्रम, आपण त्यांनी एक विचार केला की सगळ्याच्या स्वरूपामध्ये असणारं काहीतरी आपण अन्नदानाची भूमिका ठेवी, म्हणून इथं कीर्तनाचा कार्यक्रम आणि अन्नदानाची असणारी भूमिका ठेवली. आणि हा एक पर्वकाळ. आणि दुसरा जर पर्वकाळ कोणता सांगायचा म्हटलं तर आजचा असणारा जो काही दिवस आहे, नाही जरी कोणाला सांगितलं तर प्रत्येक जणाच्या घरी काल निर्णय कॅलेंडर आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे आजचा दिवस म्हणजे कोणता दिवस, दीपावलीचा दिवस. आणि आजच्या पहिल्या पाण्याला लोक काय म्हणतात, नरक चतुर्थीचा असणारा आजचा हा दिवस म्हणजे दीपावलीचा असणारा दिवस. याचं संपूर्ण असणारं बारकाव्यानं महात्म्य सांगतो, फक्त लक्ष देऊन ऐका. विठाला विठाला. आजची जी असणारी जी काही भूमिका आहे आजच्या दिवसाची, याला आपण असं म्हणतो नरक चतुर्थीचा असणार हा आजचा दिवस. आणि आजच्या दिवसाच्या बाबतीमध्ये जर वर्णन जर करायचं म्हटलं तर आजच्या दिवशी आपल्याला भल्या पहाटे सकाळी उठावं लागतं आणि स्नान मात्र करावे लागतं, ते सुद्धा सूर्य उदयाच्या अगोदर, सूर्य उदय झाल्याच्या नंतर नाही बरं का. नेमकं आजच्या दिवसाचं नेमकं महात्म्य तरी काय आहे हे असणारं लक्ष देऊन आता ऐका. इथं पाठीमागलच्या द्वापार युगामधली असणारी गोष्ट आहे. आणि द्वापार युगामध्ये एक
आसुर मातलेला होता, त्या आसुराचं नाव आहे भौमासूर आणि त्याचंच एक दुसरं नाव आहे नरकासूर. आता हा भौमासूर कुणाचा मुलगा आहे आणि नरकासूर मुलगा कुणाचा आहे, याची उत्पत्ती नेमकी कुठून झाली अगोदर हा इतिहास आहे का. ज्या वेळेला ही संपूर्ण पृथ्वी रसातळाला गेलेली होती, रसातळाला गेलेली पृथ्वी वर आणण्याकरता भगवंतांनी वराह भगवंताचा अवतार घेतला. वराह भगवंत म्हणजे अहो डुकराचा अवतार हो. हा, आणि तो अवतार घेऊन पृथ्वी तलामध्ये खाली रसातळाच्या ठिकाणी असणारी गेली, ती पृथ्वी वर आणू लागले. त्याच वेळेला त्या पृथ्वीमधून ज्यांचा जन्म झाला त्या दैत्याचं नाव आहे भौमासूर. विडाला विडाला. आणि सगळ्यात जर क्षमाशील कोण असेल तर सगळ्यात क्षमाशील आहे ती म्हणजे पृथ्वी. बर का, आपण हिच्यावर विष्ठा करतो, आपण हिच्यावर थुंकतो, आपण हिच्यावर नको ते असणारे कुठाने करतो, पण तरीही सुद्धा पृथ्वी कधी रागवली आपल्यावर? कधी सुद्धा बिचारी रागवली नाही. बरं का, सगळ्यात जर क्षमाशील काय असेल तर ही पृथ्वी. आणि या पृथ्वी मातेचं दुःख आजपर्यंत साक्षात विष्णू भगवंतानी ज्या ज्या वेळेला हिला दुःख होईल या पृथ्वी तलाला, त्या त्या वेळेला हिनं गायीचं रूप धारण केलेलं आहे आणि ही पृथ्वी क्षीरसागराच्या ठिकाणी गेलेली आहे. राम अवतारामध्ये सुद्धा क्षीरसागराच्या ठिकाणीच गेली, कृष्ण अवतारामध्ये सुद्धा क्षीरसागराच्या ठिकाणीच असणारी निघून गेली. म्हणजे पृथ्वीची जी किंमत आहे ती भगवंताच्या जवळ असणारी श्रेष्ठ किंमत आहे. बरं का, पण एक दिवस ही पृथ्वी फिरत असताना या पृथ्वीच्या पोटातून ज्या भौमासुराचा जन्म झाला, एक दिवस तोच मुलगा फिरत फिरत त्या पृथ्वी तलाच्या सोबत असणार वैकुंठ धामामध्ये निघून गेला. आणि तिथं गेल्याच्या नंतर पृथ्वीच्या सोबत हा मुलगा असल्याच्या नंतर देवानं आनंदामध्ये असणार खुश झाला आणि देवानं सांगितलं, तुमचा मुलगा आहे ना, मग याच्याकरता चांगलं मी राज्य देतो. आणि त्या भौमासुराला जे राज्य दिलं ना, ते प्राग ज्योतिषपूर नगराचं असणारं राज्य दिलं, ते सुद्धा आईच्या कृपेमुळं. आणि आज सुद्धा आपल्याला सगळी जर प्रॉपर्टी कुणामुळं मिळाली असेल तर सगळी असणारी आईमुळं आणि पप्पामुळं मिळाली आहे. बरं का, त्याच्यामध्ये काहीच मुलानं स्वतःच्या असणाऱ्या हिमतीवर कमवलेली आहे, पण सगळी प्रॉपर्टी आई आणि वडिलांमुळे आपल्याला मिळालेली आहे. विडाला विडाला. तसा मुलगा पृथ्वीचा सुरुवातीला संस्कार चांगले, पण देवानं असणारं राज्य दिल्याच्या नंतर त्याची मती मात्र बिघडली. त्याचं कारण एक आहे, कधीही माणसाकडं पैसा मात्र कमी असावा, पैसा जास्त नसावा. बरं का, माणसं पैसा जर जास्त आले का नाही कुणालाच मोजित नाही, अजिबात मोजित नाही. हा, असे छाती काढूनच पुढं चालतात. मी तर म्हणतो हे पुढंच येत राहतं बरं का, असं हे मागून मध्ये जातं पुन्हा. हा, मग पैसा थोडा कमी असावा मागून, मग बरोबर राहतं. नाही तर काही जणांचे पोट पुढं आले आणि पाठ मध्ये गेली. महाराज, पैसा कधी सुद्धा असणारा कमी असावा, त्याला असणारा राज्य भेटलं आणि राज्य भेटल्याच्या नंतर उन्मत्त झाला. तुकोबाराय सांगतात, द्रव्याची या मागे कळी काळाचा लाग, मनोनी या संग खोटा त्याचा, मनोनी मनोनिया संग. द्रव्य जास्त आल्याच्या नंतर, संपत्ती जास्त आल्याच्या नंतर मुलगा चांगला, पण प्रॉपर्टी भरपूर झाल्याच्या नंतर बुद्धीमध्ये परिवर्तन, आणि परिवर्तन झाल्याच्या नंतर चांगल्या माणसाची संगत करायची दिली सोडून आणि वाईटाच्या संगतीला लागला पुन्हा.
त्या भौमासुराचं वर्णन केलेलं आहे. मित्र म्हणजे पुन्हा त्याचे साधू संत मित्र नव्हते, त्यांना असे मित्र बनवले का नाही, त्याच्यासारखेच संपत्तीवान मित्र बनवले. नंबर 1 त्याचा मित्र कंस जर कुणाचा मित्र असेल तर त्या भौमासुराचा मित्र कंस. नंबर 2 शिशुपाल जर कुणाचा मित्र असेल तर त्या नरकासुराचा मित्र. बाणासूर जर मित्र कुणाचा असेल तर त्याचा. कागासूर, बकासूर, रिठासूर, पुतना, आघासूर, अहो सगळे घेणारे खाणारेच मित्र. पुन्हा कशामुळे माहिती का, पैसा भरपूर झाला ना, आणि पैसा भरपूर झाल्यामुळं माळकरी एक सुद्धा मित्र नाही, सगळे असणारे कामातून गेलेलेच मित्र झाले. घटना अशी घडली, मित्र तसे म्हटल्याच्या नंतर व्यसन सुद्धा तसेच लागले, आणि कालांतरानं बुद्धीमध्ये भ्रमिष्ट झाला, करू नये ते कृत्य करण्याकरता सुरुवात झाली. एवढंच नव्हे, अत्याचार तर करण्याकरता सुरुवात केलीच केली, पण राजे लोकांच्या आणि गोरगरिबांच्या असणाऱ्या स्त्रियांचं सुद्धा अपहरण करण्याकरता त्या भौमासुरानं सुरुवात केली. 1 आणि 2 नाही, 16,100 राजकुमारिका कन्या आपल्या बंदिवासामध्ये नेऊन टाकल्या. विठाला विठाला. एवढंच नाही, जिथं जिथं ऋषीमुनी यज्ञ करतात, जिथं जिथं कथा कीर्तन होते, तिथली असणारी सगळी भूमिका उद्ध्वस्त करून टाकली. एवढंच नाही, पृथ्वी तलावरचे असणारे देवाचे स्थान तर उद्ध्वस्त करण्याकरता सुरुवात केलीच केली, पण स्वर्ग लोकातलं वर्णन केलेलं आहे. 33 कोटी देवतांची आई, तिचं नाव आहे आदिती माता, आणि त्या आदिती मातेच्या कानामधले कुंडल या भौमासुरानं चोरून आणले. आता साधी गोष्ट असेल तर स्वर्ग लोकामध्ये जाऊन 33 कोटी देवतांच्या आईच्या कानामधले कुंडल जाऊन आणले. एवढंच नाही, आता जो पाऊस पाडतो ना, त्या देवाचं नाव आहे वरुण देव, आणि त्या वरुण देवानं आपल्याला ऊन लागू नये, पाऊस लागू नये म्हणून त्याच्या डोक्यावर असणार एक छत्र. आता ते छत्र म्हणजे आपल्यासारखी 100 रुपयाची छत्री नाही बरं का, हा, अहो वरुण देवाचं छत्र. आणि तिथं जाऊन या भौमासुरानं ते छत्र सुद्धा असणार हिरावून घेतलं. याच्या पुढे वर्णन केलेलं आहे. हे सगळे 33 कोटी देवता जिथं वास करतात त्या ठिकाणाचं नाव सांगितलेलं आहे, मेरू नावाचा पर्वत, आणि त्या पर्वतावर मणिपूर नावाचं देवाचं असणारं ठिकाण, तिथं सगळे देवता लोक राहतात. यानं काय केलं, तिथं जाऊन सगळ्या देवतेंना असणारा हाकालून दिलं, तिथलं सुद्धा असणारा कब्जा यानं करून घेतला. 3 गोष्टी केल्या. आणि एवढंच नाही, नुसता अत्याचार करण्याकरता सुरुवात केली, ना अत्याचार करून राक्षस मंडळीला जमा केलं, आणि आपल्याच फक्त असणाऱ्या राजवाड्यामध्ये संपत्ती भरण्याकरता सुरुवात केली. एवढाला विढाला. कोटी देवतांचं राज्य निघून गेल्याच्या नंतर एक दिवस इंद्रानं ऐरावताच्या असणाऱ्या भूमिकेच्या स्वरूपामध्ये हत्तीवर विराजमान झाला, आणि द्वारका नगरीमध्ये स्वतः इंद्र येऊन श्रीकृष्ण भगवंताची शरणागती केला. 33 कोटी देवतांचा राजा, पण मुकुटासहित श्रीकृष्ण भगवंताच्या पाया पडला. देवा सांगितलं, खरं सांगू, माझ्या एकट्याच्याच पदाकरता मी आलोय असं नाही बरं का, माझ्या आईच्या कानामधले कुंडल सुद्धा त्यानंच असणारे चोरून नेले, वरुण देवाचं छत्र त्यानंच हरण केलं. एवढंच नाही, जिथं जिथं देवता मंडळी राहतात तिथलं स्थान उद्ध्वस्त करून टाकलं. जिथं जिथं साधू संत मंडळी राहतात तिथं आता कथा कीर्तन होत नाही, कारण नरकासुराला सगळे भीतात. आणि याच्या पुढे सांगू देवा, इथं स्त्रियांची सुद्धा आबरू असणारी धोक्यामध्ये आलेली आहे, त्यांना अपहरण करून असणाऱ्या प्राग ज्योतिषपूर नगरामध्ये ठेवलेला आहे. देवा, एक मी विनंती करत आहे, माझ्या एकट्याच्या पदाकरता नाही, पण आज या संपूर्ण पृथ्वी तलावर संकट आलेलं आहे, आणि एवढं संकट निवारण करण्याकरता तुम्ही काहीतरी असणारी योजना बनवा. तेवढ्याच वेळामध्ये देवाला असणारा राग आला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. जेव्हा जेव्हा संकट येतं त्या त्यावेळेला देव मात्र विचार करत नाही, त्या संकटाचं असणारं निवारण करतो. गरुडाला जवळ बोलून घेतलं, आणि देवानं गरुडाला सांगितलं, गरुडा, आता आपल्याजवळ वेळ नाही बरं का, प्राग ज्योतिषपूर नगराला असणारं जायचं आहे. तेवढ्याच वेळामध्ये देवानं गरुडावर बसण्याकरता सुरुवात केली. तेवढ्याच वेळामध्ये श्रीकृष्ण भगवंताची एक पत्नी, त्या पत्नीचं नाव आहे सत्यभामा, आणि ती सत्यभामा आली. सत्यभामानं सांगितलं, नेमकं कुठं चाललात? सांगितलं, प्राग ज्योतिषपूर नगराला.
अहो पण तिथपर्यंत चाललात, पण मला पण सोबत येऊ द्या ना. अहो महाराज, काही गोष्टी अशा असतात बरं का, घरून आदेश असल्याच्या नंतर एकट्यानं जाता येत नाही बरं का. हा, अजिबात नाही. मग तीर्थयात्रा असेल, काही गोष्टी असतील, मग जायचं म्हटल्यानंतर महाग लागल्याच्या नंतर जर एखादा माणूस म्हणला का नाही तुझं काय काम आहे, मग ती म्हणते मग तुमचं तरी काय काम आहे, बसा की इथंच. श्रीकृष्ण भगवंतानं सांगितलं काही हरकत नाही, यायचंच असेल बसा माग, मग काय अडचण आहे. दोघ जण त्या गरुडावर विराजमान झाले आणि प्राग ज्योतिषपूर नगराच्या ठिकाणी असणारी गेले. वर्णन असं केलंय त्या नगरीचं, लक्ष देऊन ऐका. एक म्हणजे राजा रावणाची नगरी आणि नंबर 2 ला भौमासुराची नगरी. राजा रावणाच्या नगरीमध्ये सुद्धा कुणाला प्रवेश करता येत नव्हता आणि राजा रावणाच्या नगरीपेक्षा सुद्धा भौमासुराची नगरी मात्र खतरनाक. त्या भौमासुराच्या नगरीला 7 असणारे वेढे होते, 1 आणि 2 नाही. एखाद्या माणसानं एक जर वेढा पार केला तर त्याला दुसरा पार करता येत नव्हता, दुसरा पार केला तर त्याला तिसरा पार करता येत नव्हता, तिसरा पार केला तर चौथा पार करता येत नव्हता. पण राजा रावणापेक्षा सुद्धा यांना 6 आवरण होते नगरीला. फक्त राजा रावणाच्या नगरीला एकच आवरण होतं, ते म्हणजे त्रिकुट नावाचा पर्वत. रामायण ज्यांनी श्रवण केलं त्यांनी. आणि नंबर 2 ला फक्त समुद्राचा असणारा भाग 2च होते. पण प्राग ज्योतिषपूर नगराला 6 असणारे तट होते. विठाला विठाला. नंबर 1 पहिला असणारा जर तट जर कोणता सांगायचा म्हटलं तर त्या नगरीच्या भोवती इतके उंच असणारे पर्वत होते. वर जर असं पाहिलं त्याचं टोक सुद्धा दिसत नव्हतं, एवढे उंच असणारे पर्वत. आता मला सांगा, तो पर्वत पार करून त्या नगरीमध्ये जायचं म्हटलं एवढं शक्य आहे? उदाहरणार्थ सांगतो, हे आपलं मंदिराचा असणारा खांब आहे, तुम्हाला धरण्याकरता काहीच नाही. हा खांब 100, 150, 200 फुटापर्यंत जर उंच असेल तुम्ही जाऊ शकाल? अजिबात नाही. इतके उंच असणारे पर्वत, ते पर्वत सुद्धा कुणाला पार करता येत नव्हते. नंबर 1 चा पहिला असणारा तट. नंबर 2, जर एखाद्या भाविक भक्तानं तेवढा जरी डोंगर पार केला, घोरपड लावली किंवा काही लावली, काही षडयंत्र केलं आणि तिथून असणारा वर गेला, तर दुसरा असणारा भाग सांगितलेला आहे मधलं आवरणाचं, ते म्हणजे नुसते शस्त्रास्त्रच यायचे आणि ते शस्त्र सुद्धा दिसत नव्हते बरं का. जर एखाद्या माणसानं आतमध्ये प्रवेश केला, अचानक कुणी शस्त्र येईल आणि आपला गळा असणारा कट होईल, कुणाला सांगता येत नव्हतं. दुसरा असणारा तट. तिसरा तट असा सांगितलेला आहे, 2 जरी कुणा पार केले तर तिसरा तट असा सांगितलेला आहे, जसा समुद्राचा तट असतो तसा मोठा असणारा पाण्याचा असणारा खंदक, खोल असणारा खंदक, नुसतं मध्ये असणारं पाणी. ते पोहून सुद्धा पलीकडे जाता येत नव्हतं, त्या पाण्याचा वेग असायचा. माणसानं जर मध्ये उडी टाकली तर कुठं वाहून जाईल याचा पत्ता लागायचा नाही. तिसऱ्या क्रमांकाचा असणारा तट. जर एखाद्या माणसानं 3 तट जरी पार केले तर चौथा तट असा सांगितलेला आहे, तिथून पार करत असताना नुसता अग्नीचाच असणारा तट. जरी माणसानं 3 तट जरी पार केले आणि अग्नीमध्ये जर जायचं सुरुवात जर केली तर अग्नीमधून वाचत नव्हता माणूस, अग्नीमध्ये गेल्याबरोबर असणारा जळून खाक व्हायचा. किती झाले तट आता? 4. 5वा तट असा सांगितलेला आहे, अग्नी जरी एखाद्या माणसानं पार केला ना, अग्नी पार केल्याच्या नंतर पुढला तट सांगितलेला आहे नुसता हवेचा. जर त्या तटामध्ये कुणी जर प्रवेश केला तर हवा एवढी असायची की तिथं प्रवेश केल्याबरोबर हवेनं माणूस उडून कुठं जाईल याचा पत्ता लागायचा नाही. किती झाले तट? 5. आणि 6वा तट असा होता, त्याच्या हाताखालचा एक सेनापती होता, त्याचं नाव आहे मूर नावाचा दैत्य. आणि त्यानं 1 आणि 2 नाही, नगराच्या भोवती जसं माणूस फाशी घेताना फास लावतं का नाही, असे फास 1 आणि 2 नाही 10,000 फास लावून ठेवले होते. आणि ते सुद्धा फास कुणाला दिसत नव्हते बरं का. माणूस जर त्या तटामध्ये गेला तर अचानक फास वरून यायचा, लगेच अडकायचा आणि माणसाला लगेच तिथं फाशी, बस संपलं. असे 1 आणि 2 नाही 10,000 असणारे फास तिथं लावून ठेवले होते. आणि मूर नावाचा दैत्य तिथंच बसून 5 तोंड त्याला होते आणि पाण्यामध्ये असणारा निवांत झोपायचा, शत्रूचा असणारा तिथं वाट पाहत बघण्याकरता. विठाला विठाला. अहो एवढे जरी 6 तट असले तर देवाला कुठली गोष्ट अशक्य नाही बरं का.
अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना आनावया, निर्जीवा चेतना आनावया. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना नावया, निर्जीवा चेतना नावया. आता हे 6 तट सांगितले, पण देवानं 6 तट पार करत असताना कसे कसे पार केले सांगतो आता. नंबर 1, पहिला तट कशाचा सांगितला? कशाचा? दिवाळीमध्ये जे गोळे केलेत का नाही त्याचा का? अहो, पहिला तट जो सांगितलेला आहे, पहिला तट आहे तो म्हणजे डोंगराचा, उंच असणारा. देवानं काय केलं? घेवून या शंख चक्र गदा आणि हाची धंदा करीतो. अहो, त्या शस्त्रापैकी पहिल्यानं सुरू त्या डोंगराचा तट पार करण्याकरता देवानं काय केलं? गदा उचलला, आणि गदा उचलल्याबरोबर असा खांद्यावर टाकला. उचलायचा गेलं की देवानं असताना त्या पहाडाला मारण्याकरता सुरुवात करायची. डोंगरावर मारल्याबरोबर तर लगेच जीशीप सरकं, लगेच चेनची जीशीप काही साफ करते तसे बरोबर गदा मारल्याबरोबर तर लगेच डोंगर साफ व्हायचा. 4 असणारे सगळा असा राऊंड होता. सगळे देवानं काय केलं? गदीनं असणारा साफ करून टाकला पहिला तट. नंबर 2, शस्त्रास्त्र अचानक स्वरूपामध्ये यायचे. देवानं काय केलं? दुसऱ्या वेळेला शस्त्रास्त्राचा पाळ लागू द्यायचा नाही म्हणून धनुष्यबाण आपल्या हातामध्ये उचलला, आणि धनुष्यबाण आपल्या हातामध्ये घेतल्याच्या नंतर बाहत्यामधला असणारा तो बाण काढायचा आणि धनुष्याला लावायचा. जेवढे समोरून बाण यायचे निष्प्रभ करून टाकायचे. नंबर 2ला धनुष्यबाणानं दुसरा तट असणारा पार करून टाकला. तिसरा तट पार देवाला करता येत नव्हता. त्यावेळेला सुदर्शन चक्राला आज्ञा दिली, सांगितलं पाणी सुद्धा नष्ट करून टाकायचं. त्याच्यानंतरचा असणारा तिसरा तट पाणी, चौथा सांगितला तो म्हणजे अग्नी, आणि 5वा म्हणजे सांगितला असणारा वारा. हे 3 तट सुदर्शन चक्राला सांगितले. दुसऱ्याच्यानं शक्य होणार नाही. पाणी सुद्धा असणारं नष्ट करून टाकायचं, अग्नी सुद्धा नष्ट करून टाकायचा, आणि हवा सुद्धा असणारी नष्ट करून टाकायची. 3 तट देवानं सुदर्शन चक्रानं नष्ट करून टाकले. किती झाले आता? 5. किती उरले आता? 1च. सगळ्यात शेवटचा असा तट होता. देवानं तिथं गेल्याच्या नंतर पाहिलं तर देवानं असं अंतर्ध्यान दृष्टीनं पाहिल्याबरोबर असे नुसते लटकलेले असणारे गळफास दिसू लागले. देवानं काय केलं? ते फास साधारण माणसाला दिसत नव्हते. देवानं काय केलं? तलवार हातामध्ये घेतली, आणि जेवढे जेवढे फास दिसतात 10,000 फास देवानं नुसते तलवारीनंच असणारे तोडून टाकले. आणि ते तोडून टाकल्याच्या नंतर आता त्या दैत्याचा अंत करायचा आहे म्हणून देवानं काय केलं? झोपलेल्या दैत्याला जागृत अवस्थेमध्ये उठवण्याकरता आपल्या हातामध्ये शंख घेतला. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजयः पौंड्रम दध्मो महाशंखम भीमकर्मा वृकोदरः. आता आपलं आजचं कीर्तन झालं का नाही? ज्यांच्या ज्यांच्या घरी शंख आहे का नाही, सकाळी शंख घ्या, फुकाय सुरू करा. वाजवणच होत नाही शंख. त्याचं कारण सांगतो, अगोदर हवा घ्यावी लागते आणि पुन्हा फुकावा लागतो. पण आता आपले दाढ गेल्या, जिबी गेल्या, तोंड तेवढं हवा घ्यायसारखं राहिलं नाही. ते साठवून तरी कुठं ठेवा आपण तेवढं, बरोबर आहे का नाही? शंख फुकणं म्हणजे इतकी सोपी गोष्ट नाही बरं का, अजिबात नाही. हा, आपल्याला माईकवर अभंग म्हणा म्हटल्याच्या नंतर अगोदर जिबाळ्या वगैरे चाटून वगैरे श्वास वगैरे घेऊन घाम एकदा पुसून वगैरे सगळं मग चाल म्हणायला सुरुवात करावी लागते. महाराज
देवानं जो शंख वाजवला का नाही, मूर नावाचा दैत्य पाण्यामध्ये असताना झोपलेला होता. तेवढी प्राग ज्योतिषपूर असणारी नगरी होती, सगळी आनंदात होती. पण देवानं शंख वाजवल्याबरोबर तिथल्या असणारे ज्या नगरीचे तट होते बांधलेले, मोठमोठे दरवाजे आणि भूकंपासारखी असणारी अवस्था होली, सगळं नगर असं हलू लागलं. एवढा देवानं असणारा जय घोष केला. जसं आता दिवाळीमध्ये असा एखादा मोठा बॉम्ब लावला का नाही, माणूस असा दचकतो का नाही, तसं देवानं तो पांचजन्य असणारा शंख वाजवला. आणि वाजवल्याबरोबर तर तेवढा असणारा दैत्य, 5 तोंडाचा मूर नावाचा दैत्य पाण्यामध्ये असणारा झोपलेला होता. देवाचा शंख नुसता ऐकल्याबरोबर तर तो धावून असणारा युद्ध करता आला. आणि धावून देवावर असा युद्ध करता आल्याच्या नंतर घनघोर असणारे अस्त्र सोडण्याकरता सुरुवात केली. अस्त्र यायचं, देवापर्यंत यायचं, पण देवानं काय करायचं, इकून धनुष्याचा बाण सोडायचा आणि तेवढे असणारे अस्त्र नष्ट करून टाकले. शेवटी खड्ग एक त्यानं घेतलं, नंबर 2 ला असणारा त्रिशूळ घेतला. त्रिशूळ ही देवाच्या अंगावर टाकला आणि खड्गही टाकलं, पण देवानं असणार निष्प्रह करून टाकलं. शेवटी देवाला मारण्याकरता दोन्ही हातानं असणारं उड्डाण केलं, पण देवानं एकच गोष्ट केली, सुदर्शन चक्राला असणारी आज्ञा दिली. सुदर्शन चक्राला आज्ञा दिल्याबरोबर सुदर्शन चक्र गेलं आणि त्याचा असणारा शिरच्छेद करून टाकला. महाराज, शिरच्छेद केल्याबरोबर त्या मूर नावाच्या दैत्याला 1 आणि 2 मुलं नाहीत, त्याला मुलं सांगितलेली आहेत 7. नावं लक्षात ठेवा बरं का त्या मुलाचे. नंबर 1 ताम्र, नंबर 2 अंतरिक्ष, नंबर 3 श्रवण, नंबर 4 विभावसु, नंबर 5 वसु, नंबर 6 नभस्वान आणि नंबर 7वा असणारा सांगितलेला आहे अरुण. किती मुलं झाले? 7. आपला बाप मरण पावला, तो सुद्धा श्रीकृष्ण भगवंताच्या हातातून. एवढा बाप वाईट, पण त्यांनी निर्णय घेतला, कसा का असना पण आमचा बाप आहे. अहो ते दैत्य होते हो, बापाचा कैवार घेऊन 7 असणारे दैत्य श्रीकृष्ण भगवंतावर धावून आले. विडाला विडाला. आणि कसं आहे, दैत्याचा जरी असला तरी बापच आहे, साधू संताचा असला तरी बापच आहे, देवाचा जरी असेल तर बाप आहे. कुठल्याही मुलाला आपल्या बापाची किवदया येते म्हणजे येते. आणि कुठला जरी बाप झाला तरी मुलाकरता प्रॉपर्टी कमवून ठेवतो म्हणजे ठेवतोच, याच्यामध्ये काही बदल नाही बरं का. आणि बाप मरण पावल्याच्या नंतर मुलांना असणारी बापाची दया आली. तुकोबारांनी त्या बापाच्या बाबतीमध्ये प्रमाणच लिहून ठेवलेलं आहे. बापा करी जोडी लेकराची ओढी, बाप करी आपुली कुरवंडी वाळवोनी, आपुली कुरवंडी वाळवोनी, एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी. सात मुलांनी बापाचा असणारा बदला घेण्याकरता सेनापती त्यांना नव्हता, त्या सेनापतीच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे.
एक पीठ नावाचा असणारा दैत्य, या 7 जणांनी पीठ नावाच्या दैत्याला सेनापती केलं आणि सेनापती करून असणारी सगळी सैन्य त्याच्या असणारी अंकित करून टाकली आणि भौमासुराच्या सांगण्यावरून श्रीकृष्ण भगवंतावर असणारं आक्रमण करण्याकरता सुरुवात केली. पण घटना अशी घडली, 7 जणांनी शस्त्र टाकण्याकरता सुरुवात केली. सेना होती, सेनापती होता, पण श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्रापुढे एकाचं सुद्धा काही चालू शकलं नाही. कुणाचा शिरच्छेद झाला, कुणाचा पाय कट झाला, कुणाचं पोट कट झालं, तर कुणाचे हात कट झाले. एवढंच नव्हे, प्रत्येक असणारा योद्धा येऊ लागला, पण तो जिवंत राहत नव्हता. सगळी सेना मरण पावल्याच्या नंतर ही गोष्ट प्राग ज्योतिषपूर नगरामध्ये राहणारा जो भौमासुर आहे याला ही गोष्ट कळाली. आणि ही गोष्ट कळाल्याच्या नंतर श्रीकृष्ण भगवंतासोबत युद्ध खेळण्याकरता तो बसून जो आला ना, समुद्रामध्ये असणारे स्नान करणारे काही मदमस्त असणारे हत्ती, मोठमोठे हत्ती, ज्या हत्तीला 4-4 असणारे दात आहेत आणि त्यांच्या अंगावरचा कलर असा पांढरा शुभ्र असणारा कलर आहे, असे मदमस्त झालेले असणारे हत्ती, आणि ते सैनिकांना सुद्धा बसण्याकरता हत्ती आणि भौमासुराला बसण्याकरता सुद्धा असणारा हत्ती. मेन असणारा दरवाजा असा उघडला आणि भौमासुरानं हत्तीवर विराजमान होऊन श्रीकृष्ण भगवंतासोबत असणारं युद्ध खेळण्याकरता आला. पण दरवाजा पास केल्याबरोबर युद्धभूमीवर आल्याच्या नंतर देवाला रणांगणामध्ये पाहत असताना देव रणांगणामध्ये नव्हता, तर देव असणारा आकाशामध्ये होता. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. देव त्यावेळेला कुठं बसले होते? गरुडावर. जसं आता मोटरसायकल चालवणार जो ड्रायव्हर असतो तो पुढं, पत्नी माग, ही आताची भूमिका नाही बरं का, त्या काळात बी आहे. गरुडावर बसलेला श्री विष्णू भगवान श्रीकृष्ण समोर आणि पाठीमाग सत्यभामा आणि गरुडा असणारा. आता सुद्धा तसंच आहे बरं का, पण आता थोडा काळ बदलला. आता तुम्ही जरा शहरला जा, आता ड्रायव्हर माग, पती परमेश्वर, आणि हे बिचारा पुढे चालवायला, हे माग बिशवी घेऊन असं. श्रीकृष्ण भगवंत गरुडावर पुढं, सत्यभामा पाठीमाग. आणि त्याच वेळेला हे दर्शन ज्या वेळेला त्या भौमासुराला झालं, झाल्याबरोबर त्याला युद्ध करण्याची अपेक्षाच त्याची मावळून गेली. त्याचं कारण एक आहे बरं का, आतापर्यंत एवढा अत्याचार केला, पण अत्याचार केल्याच्या नंतर त्याला देवाचं दर्शन झालं. 2 स्वरूपात देव मिळतो बरं का. अति अत्याचार केल्याच्या नंतर एक अति बरं का, आणि अति भक्ती केल्याच्या नंतर एक. हे मधल्या माणसाला अजिबात नाही बरं का. जाऊ काकड्याला लईच थंडी वाजायली, आता मग बसा घरी तुम्ही आता बस. अहो महाराज, त्यांनी जी भक्ती केली का नाही, ती भक्ती करत असताना त्याची भक्ती म्हणजे विरोधी भक्ती होती. आणि विरोधी भक्तीनं देव असणारा लवकर असणारा युद्धाला आला. आणि वर पाहिल्याच्या नंतर गरुड, श्रीकृष्ण आणि सत्यभामा, आणि काय त्या रूपाचं वर्णन करावं. कमळापती म्हणजे कामिनी मोहन मदन मूर्ती. काय त्या रूपाचं वर्णन करावं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा राजस सुकुमार राम कृष्ण हरी कस्तुरी मळवट चंदनाची उटी
विशेषी कळा नोपलिया राम कृष्ण कस्तुरी आला होता देवाच्या सोबत युद्ध खेळण्याकरता, पण देवाचं सौंदर्य पाहिल्याच्या नंतर युद्ध खेळायचाच असणारा विचार डोक्यातून काढून टाकला. पण देवानं काय केलं, त्याची सगळी जी स्मृती होती ना पहिली, त्याला आठवण करून दिली दैत्याची. आणि तेवढ्याच वेळामध्ये मनामधली देवाची दर्शनाची भूमिका नष्ट झाली आणि आता क्रूर असणारी भावना निर्माण झाली. देवासोबत युद्ध खेळण्याकरता सुरुवात झाली. पण युद्ध खेळत असताना देव गरुडावर आणि भौमासूर हत्तीवर. पण ते युद्ध खेळत असताना घटना अशी घडली, एकूण सैनिकांनी ज्यावेळेला बाण सोडण्याकरता सुरुवात केली तेवढ्याच वेळामध्ये गरुडानं काय करायचं, जेवढे जेवढे लोक हत्तीवर बसलेले आहेत का नाही, गरुडानं हत्तीच्या जवळ यायचं ना आपल्या पंखाचे असणारे जे काही भाग आहेत ना, त्या पंख त्या हत्तीला मारायचे. आणि पंख हत्तीला मारल्याच्या नंतर आपली जी चोच आहे का नाही, पाठीमागून जायचं आणि पाठीला असं चोचीनं चावायचं, मांस असं काढायचं. अहो एवढे मोठे हत्ती पण अशा चोची मारत असताना आणि पंख मारत असताना युद्धाच्या भूमीमधून ती हत्ती सैनिकांना घेऊन राजवाड्यामध्ये पळू लागले पाठीमाग. आणि ही सैनिक पाठीमाग धावत असताना भौमासुरानं पाहिलं. पण खरा जो वीर असतो का नाही, युद्धभूमी असताना पार करून जाऊ शकत नाही, तिथंच थांबतो तो. त्यानं आपल्या हत्तीला तिथंच फिरवलं आणि तिथंच थांबवलं, देवाच्या समोर थांबला. पण गरुडानं काय केलं, त्या सुद्धा हत्तीला त्रास देण्याकरता सुरुवात केली. शेवटी आपलं खड्ग सोडण्याकरता सुरुवात केली, त्रिशूळ सोडण्याकरता सुरुवात केली आणि देवाला मारण्याकरता सुरुवात केली. देवानं जेवढे जेवढे अस्त्र सोडले सगळे निष्प्रह करून टाकले. आणि शेवटी अस्त्र नष्ट करून टाकल्याच्या नंतर सुदर्शन चक्राला आज्ञा दिली आणि ज्या हत्तीवर भौमासूर बसला होता त्याचा शिरच्छेद करण्याकरता सुदर्शन चक्राला आज्ञा दिली. पण सुदर्शन चक्र गेल्याच्या नंतर त्याच्या अगोदर देवानं जेवढे बाण मारले होते, बाण मारल्याच्या नंतर त्याच्या शरीरातून जे रक्त बाहेर पडलं होतं ना, त्या रक्ताच्या सगळ्या चिळकांड्या एक गरुडावर, सत्यभामेवर आणि नंबर 3 ला असणाऱ्या श्रीकृष्ण भगवंताच्या अंगावर त्या चिळकांड्या उडू लागल्या. त्याचं कारण असं आहे, नाव भौमासूर पण नाव दुसरं असणारं नरकासूर पण. नरक म्हणजे घाण. सगळी त्याच्या शरीरामधली असणारी जी घाण आहे का नाही, ती घाण सगळी श्रीकृष्ण भगवंताच्या अंगावर येऊ लागली. कारण देव समोरच होता ना. आणि ज्या वेळेला सुदर्शन चक्र सोडलं, शिरकमल उडवल्याच्या नंतर रक्ताची असणारी जी चिळकांडी आहे का नाही, ती सगळी असणारी देवाच्या अंगावर येऊन पडली असणारी, म्हणजे सगळी घाण देवाच्या अंगावर. पण ज्या वेळेला ही देवाच्या अंगावर नरकाची भूमिका म्हणजे घाणीचा भाग पडला, तेवढ्याच वेळामध्ये त्याचा असणारा अंत झाल्याच्या नंतर शिरकमल जे उडालं डायरेक्ट असणारं प्राग ज्योतिषपूर नगराच्या असणाऱ्या द्वारावर येऊन पडालं. अर्धा तास तर लोकांना कळालंच नाही हे नेमकं मुंडकं कुणाचं आहे. कारण ते सगळं रक्तानं असं माखलेलं होतं. त्याला पुसल्याच्या नंतर मग लोकांना कळालं हे दैत्याचं आपल्या राजाचं मुंडकं आहे. ही गोष्ट कळाल्याच्या नंतर त्या दैत्याची आई म्हणजे पृथ्वी माता, त्या दैत्याच्या मुलाला म्हणजे आपल्या नाताला, त्या नाताचं नाव आहे भगदत्त. नरकासुराच्या मुलाचं नाव आहे भगदत्त. कमीत कमी माझा मुलगा तर मरण पावला, नातू तरी वाचावा म्हणून त्या आजीनं म्हणजे पृथ्वी मातेनं नाताला सोबत घेतलं आणि श्रीकृष्ण भगवंताकडे आली. विठाला विठाला. देवाच्या जवळ आली. भगदत्ताला असा थरथर थरथर भगदत्त काळपू लागला आणि ती पृथ्वी माता आली देवाची स्तुती करण्याकरता सुरुवात केली. चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्र करा क्षीरसागरा शेष नयना कमल नयना कमलापती कामिनी मोहन मदन मूर्ती भवतारका धरिताक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा. अहो स्तुती केली
आणि स्तुती केल्याच्या नंतर देवानं विनंती केली, पृथ्वी काय नेमकं म्हणणं तरी काय तुझं? त्यावेळेस त्या पृथ्वी मातेनं सांगितलं, माझ्या मुलाचा तुम्ही अंत केला याच्याबद्दल मी काही नाराज नाही. का? अहो माझा जरी मुलगा असला तर अधर्मानं वागत होता, त्याला तुम्ही संपवून टाकलं. पण देवा एक मागणी मागते बरं का, माझ्या मुलाला ज्या दिवशी मारलं तो जो असणारा जो दिवस आहे का नाही, त्याच्या नावानंच असणारा तो दिवस चालावा. म्हणजे आजची जी चतुर्थी आहे का नाही, ती नरकासुराचा अंत केल्यामुळं त्या दिवसापासून असणारी गोष्ट आहे. आता तिथं देवानं जे स्नान वगैरे जे केलेलं आहे का नाही, ते तेल उठणं वगैरे लावून आपल्या अंगावरचा नरक काढण्याकरता ही सगळी भूमिका केलेली आहे. आता लक्ष साबण आले, आता मोती साबण आलं, आता हमाम आला. पण त्यावेळेला हे असलं काही नव्हतं बरं का. हा अजिबात नाही. तुम्हाला जर आंघोळ करायची म्हटलं तर माती लावून तुम्ही आंघोळ केली आहे, बरोबर आहे का नाही? तर जुना असणारा काळ, आणि देवानं तिथं उठणं वगैरे तेल लावून असणारं ते स्नान केलेलं आहे. पृथ्वी मातेला विनंती केली, नेमकं म्हणणं तरी काय आहे? त्यावेळेला पृथ्वी माता म्हणजे त्या भगदत्ताची आजी, आणि आजीचं सगळ्यात जास्त जर प्रेम कुणावर असेल तर मुलावर का नातावर? खरं बोला. अहो अगोदर सगळ्यात जास्त प्रेम सांगायचं म्हटलं तर नातावर बरं का. नाताचं प्रेम जर कुणावर जास्त असेल, आईवर का आजीवर? आई तरी एखाद्या वेळेस रागात आल्याच्या नंतर 2-3 फटके टाकते बरं का, पण आजी कधी मारते का लेकराला? बिचारी कधीच मारणार नाही बरं. त्यानं कितीही गुन्हा करू द्या. उलट शाळेत जर जात नसेल ना, आई अशी चप्पल घेऊ मारते. आई मारी ती आणि ते लेकरू आजीकडे जातं. आजी म्हणते राहू दे, भरपूर प्रॉपर्टी आहे, राहू दे घरी बसून खायला आपलं. अहो महाराज, त्या पृथ्वी मातेनं सांगितलं माझा मुलगा मेला काही हरकत नाही बरं का, तो अधर्मानं वागत होता, पण देवा एक माझी विनंती आहे, माझ्या नातवाला मात्र मारू नका बरं का, कारण तो सुद्धा भूमासुराचाच मुलगा होता. आणि माझी एक विनंती आहे, तुम्हाला या नगरीतलं काय घ्यायचं तेवढं घ्या, फक्त माझ्या नाताला मारू नका. देवानं सांगितलं काही हरकत नाही. हा शरण आहे का मला? शरण नाही देवा, तुमच्या मी पायावरच याला घालते. अहो त्या पृथ्वी मातेनं त्या भगदत्ताला श्रीकृष्ण भगवंताच्या पायावर घातलं. त्या भगदत्तानं शरणांगती केली. देवा सांगितलं आजपासून तुम्ही सांगायचं मी ऐकायचं. देवानं काय केलं? त्या नगरीमध्ये प्रवेश करण्याकरता सुरुवात केली. आणि नगरीमध्ये प्रवेश करत असताना सगळी नगरी पाहण्याकरता देवानं सुरुवात केली. 1 आणि 2 नाही, त्या नरकासुरानं बंदिवासामध्ये 16,100 असणाऱ्या कन्या अशा बंदिवासामध्ये टाकल्या होत्या. आणि ज्या वेळेला देवानं तिथून चलण्याकरता सुरुवात केली ना, एका कुमारीनं देवाकडे पाहिल्याच्या नंतर असे डोळे झाकायचे, मनामध्ये ध्यान करण्याकरता सुरुवात करायची. एकच माझी इच्छा आहे, दुसरी तिसरी काही इच्छा नाही. आता इथून मुक्तता झाल्याच्या नंतर पुढल्या आयुष्यामध्ये आम्हाला पतीच्या स्वरूपाबद्दल जर कोण मिळावा तर दुसरं तिसरं कोणी मिळू नये, फक्त पतीच्या स्वरूपामध्ये आम्हाला श्रीकृष्ण मिळावा. विठाला विठाला. 16,100 राजकुमारिकांना मुक्तता केली. आणि देवानं काय केलं? त्यांच्या मनामधली जी अपेक्षा आहे ते प्रत्येक जणाच्या मनामध्ये काय काय चाललंय आपल्या जवळच्या शेजारच्या माणसाला कळायचं नाही बरं का. हा, पण देवाला बरोबर कुणाच्या मनामध्ये काय चाललंय बरोबर कळतं. देवानं सगळे कुलपाशी खोडले आणि त्यांना सांगितलं तुम्ही आता तुमच्या आई वडिलाकडे निघून जा. त्या 16,100 राजकन्यांनी कुमारिकांनी देवांना हात जोडून सांगितलं, देवा खरं सांगू का, मुलीचं आयुष्य म्हणजे काचाचं असणारं भांडं असतं बरं का. आणि एक सांगू, या नरकासुराच्या बंदिवासामध्ये आम्ही अनेक वर्षापासून आहोत. इथून जर आम्ही घराकडे जर आता निघून गेलो ना, एकतर आमची आई स्वीकार करणार नाही, वडील स्वीकार करणार नाहीत, भाऊ स्वीकार करणार नाही, जणी त्यांनी स्वीकार केलं तर जग मात्र आम्हाला मान्यता देणार नाही. पण खरं सांगू देवा, सगळ्या जगानं जर टाकून दिलं, देवानं जर त्याचा स्वीकार केला ना, तर पुन्हा जग मात्र टाकून देत नाही. त्याच्याकरता प्रमाण, हा, निंद्यतेही तेने वंद्य केले. आतापर्यंतच्या काळामध्ये जेवढे जेवढे निंदे होते का नाही, निंदे असणारे लोक सुद्धा देवानं वंद्य केले. का? अंगीकार ज्याचा केला नारायणे आणि निंद्यतेही तेने वंद्य केले. अहो आजामेळ, भिल्लिनी, अहो काय जातीचं. याच्या पुढे आणखी सांगू का? पांडव कुळासी पाहता दोष, शकुंतला सूत
कर्णशृंगी व्यास यांच्या नामे नाश पातकासी, यांच्या नामे नाश पातकासी। शकुंतला सूत कर्णशृंगी व्यास, शकुंतला सूत कर्णशृंगी व्यास, यांच्या नामे नाश पातकासी, यांच्या नामे नाश पातकासी। याच्याकरता थोडस प्रमाण तुम्हाला देतो, आणखी लक्षात ठेवा बरं का। सगळ्या जगतानं ज्यांची निंदा केली आणि त्यांचा स्वीकार देवानं केला, आज सगळे आपण तिथं जाऊन अगोदर दर्शन घेतो। याच्याकरता प्रमाण सांगतो। आपण पंढरपुरामध्ये गेल्याच्या नंतर एक तरतीचा वृक्ष आहे, कोण वेश्या ते? कानोपात्रा, बरोबर आहे की नाही? सगळ्या जगानं ज्यांचा अंगीकार केला नाही, निंदे ठरवलं, पण देवानं मात्र त्या कानोपात्रेचा स्वीकार केला। आज देवाचं नंतर दर्शन आहे, अगोदर कानोपात्रेचं दर्शन आहे। आणि त्या सुद्धा 16,100 कन्यांनी एकच सांगितलं, देवा खरं सांगू, आज जरी जग आमची निंदा करत असेल, तुम्ही जर आमचा स्वीकार केलं तर तिथून पुढल्या कालावधीमध्ये तुमच्या सोबत आमचा सुद्धा असणारा मान आहे बरं का। काय केलं देवानं? 16,100 कन्यांना प्रत्येकीला एका एका रथामध्ये बसवलं, सगळ्या असणाऱ्या द्वारका नगरीला पाठवून दिल्या। 16,100। एवढंच नाही, त्यांच्यासोबत आमाप संपत्ती, त्यांच्यासोबत आमाप घोडे आणि आमाप असणारे रथ, हत्ती। आणि एवढेच नाही, तिथं ऐरावताच्या कुळामध्ये, लक्षात ठेवा, सगळ्यात जर चांगला हत्ती एक नंबरचा असणारा जर हत्ती कोण असेल तर त्या हत्तीचं वर्णन केलं आहे, ऐरावत नावाचा हत्ती। आणि हा इंद्राचा असणारा वाहन आहे। त्या ऐरावताच्या हत्तीच्या कुळामध्ये जन्मलेले जे काही हत्ती होते, ते 64 असणारे हत्ती त्या प्राग ज्योतिषपूर नगरामध्ये होते। देवानं काय केलं? त्यांचे दात पांढरे शुभ्र, त्यांना दात 4 दिसण्याकरता असणारे एकदम चांगल्या क्वालिटीचे हत्ती देवानं 1 आणि 2 नाही, निवडून 64 हत्ती काढले आणि ते सुद्धा असणारे द्वारका नगरीला असणारे पाठवून दिले। एवढंच नाही, तिथं त्या पृथ्वी मातेनं आदिती मातेचे कुंडल, एवढंच नाही, वरुण देवाचं छत्र आणि देवाच्या गळ्यामध्ये वैजयंती माळ आणि वनमाळ जी आहे का नाही, तिथं असणारी त्या पृथ्वी मातेनं असणारी घातली। आपण काकड आरतीमध्ये सुद्धा म्हणतो, वैजयंती माळ गळा शोभे श्रीमंत, पुढं शंख चक्र गदा पद्म आयुधे शोभत। ही वैजयंती माळ जर कोण घातली असेल ना, तर ही वैजयंती माळ तिथं पृथ्वी मातेनं असणाऱ्या देवाच्या असणारी गळ्यामध्ये घातली। एवढंच नाही, तिथं देवानं असणारी सगळ्या जणांची परवानगी घेतली। सत्यभामेला सुद्धा गरुडावर बसवलं, देव स्वतः गरुडावर बसला आणि तिथून ज्यांचे ज्यांचे जे अलंकार होते, ज्यांचे कुंडल होते आणि छत्र होते, देवानं सोबत घेतले आणि डायरेक्ट गमन जे केलं ते स्वर्ग लोकामध्ये। विठाला विठाला। स्वर्ग लोकामध्ये गेल्याच्या नंतर तिथला असणारे जे सगळी काही भूमिका आहे देवानं सगळी स्पष्ट करून सांगितली। आणि आपल्या आईच्या कानामधले कुंडल ज्या वेळेला इंद्रानं श्रीकृष्ण भगवंताच्या हातातून घेतले, आईला सप्रेम भेट म्हणून दिले, वरुण देवतेला असणारं छत्र देऊन टाकलं, त्याच वेळेला इंद्र भगवंतानं सांगितलं, आता एक काम करा, 2-4 दिवस इथंच मुक्काम करा बरं का। आता आपलं एवढं काम केलं म्हटल्याच्या नंतर कुठं जाऊ नका बरं का। 4-8 दिवस सत्यभामे सहित देव स्वर्ग लोकामध्ये राहिले। आता सुंदर पाहुणचार केला ना, पाहुणचार केल्याच्या नंतर
परत द्वारका नगरीला निघण्याकरता तयारी सुरू केली. तेवढ्याच वेळामध्ये देव गरुडावर बसले, सत्यभामा गरुडावर पाठीमागे बसली. पण तेवढ्याच वेळामध्ये गरुडानं उड्डाण करते वेळेस सत्यभामेचं असणारं जे काही दृष्टीचा भाग आहे ते इंद्र भगवंताच्या अंगणामध्ये पारिजातक म्हणायचा असणारा एक वृक्ष होता. आणि त्या सत्यभामेनं श्रीकृष्ण भगवंताला सांगितलं, देवा एक माझी विनंती आहे, एवढं हे जे झाड आहे का नाही एवढं उपटा आणि उपटून काय करा आपल्या गरुडावर ठेवून घ्या. आता देवानं विचार करायला पाहिजे होता. कुणाच्या जर शेतात गेलो तर आपण म्हणायला पाहिजे एवढी मेथीची जुडी घेऊ का, 2 कांदे घेऊ का, 2 काही मिरच्या वगैरे टमाटे घेऊ का. काही लोक काय करतात माहितीये का, न विचारताच घेतात. मग शेतकरी मग काय करतो माहितीये का, 2-4 शेलक्या देतो, बरोबर आहे का नाही. आणि कधीही सांगतो तिथं 8 दिवसापर्यंत देव राहिले. आणि सत्यभामेनं म्हटलं एवढं घ्या पारिजातक घ्या म्हटल्याबरोबर देवानं विचार करायला पाहिजे, इंद्राला विचारायला पाहिजे. अजिबात विचारला नाही. पत्नीनं सांगितल्याबरोबर तर पारिजातक असा उपटला, गरुडावर टाकला आणि डायरेक्ट घेऊन निघाले. तेवढ्याच वेळामध्ये इंद्राची पत्नी ती म्हणली माय म्हणली पारिजातक तर गेला. आता इंद्रानं म्हणायला पाहिजे जरा गप की, आता एवढ्या आईचे माझे कुंडला आणून दिले, गेलेलं राज्य परत आणून दिलं, आता गप बस की आता एवढं म्हणायला पाहिजे. पण ती म्हणली तुम्हाला काय कळतंय का, अक्कल आहे का, असं आहे का, तसं आहे का, ते पारिजातक मी कुठून आणलं होतं तुम्हाला माहिती आहे का, त्याचे काय फुलं. अरे बा झालं सुरू ते. अहो पत्नीनं सांगितल्याबरोबर देवानं एवढं राज्य परत दिलेलं होतं. इंद्रानं लगेच शस्त्र घेतलं ना, कृष्णासोबत लगेच युद्ध सुरू. पण त्या युद्धामध्ये इंद्र हरला आणि हरल्याच्या नंतर तेवढं पारिजातक श्रीकृष्ण भगवंतानं तिथून आणलं आणि सत्यभामेच्या असणाऱ्या अंगणामध्ये आणून लावलं. अहो त्या पारिजातकचा महिमा सांगतो बरं का, ते म्हणजे आपल्यासारखं पारिजातक नव्हतं बरं का. त्या पारिजातकाचा सुगंध असा होता, त्याचं वर्णन सांगितलेलं आहे भागवतामध्ये. त्याचा पारिजातकाचा सुगंध असा होता, दररोज त्याच्यावर जे बसणारे जे काही कीटक आहेत, भ्रमर आहेत का नाही, सगळे तिथं स्वर्ग लोकामध्ये येऊन बसायचे. पण त्यांना ती पारिजातकाचा असणारा सुगंध मिळाला. त्यांनी तपास काढला, ते पृथ्वी तलावर द्वारका नगरीमध्ये असणार गेलेलं आहे. स्वर्गातले भुंगे त्याचा सुगंध घेण्याकरता सत्यभामेच्या अंगणामध्ये येऊ लागले. आता त्याचा सुगंध कसा असेल विचार करा. तिथले भ्रमर तिथं येऊन सुगंध घ्यायचे. घटना अशी घडली, अंगणामध्ये असणारं ते लावून टाकलं आणि कालांतरानं जे 16,100 असणाऱ्या राजकुमारिका होत्या, प्रत्येक जणीला त्या द्वारका नगरवासी असणारे प्रश्न विचारायचे. होय तुम्ही इथं जी द्वारका नगरीमध्ये आलात, इथं काही कार्तिकीचा सप्ताह आहे म्हणून तुम्ही आलात का. त्यांनी सांगितलं नाही. मग का आलात नेमकं. आता कसं आहे, मनातली गोष्ट काही बोलता येत नाही ना. एक दिवस सगळ्या जणींनी मिटिंग घेतली, देवाचे चरण कमल धरले. देवा सगळेजण आम्हाला प्रश्न विचारतात, हे प्रश्न बंद होण्याकरता आमच्या सोबत असणारा तुम्ही विवाह करा. देवानं काय केलं, विवाह करतो पण अगोदर घराचे बांधकाम करू म्हणले. आणि कसं आहे, लग्न ठरल्याबरोबर लोक काय करतात, बांधकाम सुरू करतात बरं का अगोदर. आणि देवानं सुद्धा काय केलं, जी नगरी बांधली का नाही, ती नगरी म्हणजे आपल्यासारखं कुठल्या गौंड्याला आणलं नाही, इंजिनियरला आणलं नाही, काही नाही. डायरेक्ट विश्वकर्म्याला फोन केला आणि सांगितलं उद्या माझ्या घरामध्ये भांडणं होऊ नये. देवाची रीत कशी आहे सांगतो तुम्हाला. 16,108 घर बांधत असताना एका सुद्धा घरामध्ये थोडा सुद्धा बदल करायचा नाही. खिडकीच्या ठिकाणी खिडकीच, वृंदावनाच्या ठिकाणी वृंदावनच, किचन वाट्याच्या ठिकाणी किचन वाटाच, गॅसच्या ठिकाणी गॅस, कूलरच्या ठिकाणी कूलर, सगळी व्यवस्था. जर कुठल्या घरामध्ये जर कमी झालं तर माझ्या डोक्याला ताण होणार. आता ज्यांना ज्यांना 2-2 पत्नी त्यांना विचारा, त्यांच्या वाटण्या झाल्याच्या नंतर तिकडं मिक्सर दिलं इकडं का नाही दिलं, मग आई झालं सुरुवात. त्याच्याकरता देवानं ही अगोदर सगळी बांधकामाची भूमिका केली. अशी द्वारका नगरी नंबर 1 नुसत्याची 16,108 घरं बांधले. आणि लग्न लावत असताना सुद्धा 16,100 विवाह जे आहेत देवाचे, ते एकाच मंगळाष्टकीमध्ये सगळे देवाचे विवाह झाले आहेत. तेवढे देवानं रूप घेतलेले आहेत बरं का, 16,100. आणि प्रत्येक महलामध्ये एक असताना तो विवाह झालेला आहे. आणि ज्या वेळेला विवाह झाला, एकमेकाला वरमाला घातली. वरमाला घातल्याच्या नंतर सगळ्या ज्या राजकुमारिका होत्या त्यांच्या मनामध्ये जो आनंद झाला, तो आनंद काय वर्णन करावा. तुकोबाराय जो आनंद वर्णन करतात, ते वर्णन करत असताना इथं जे बोलतात ते अभंगाचं पहिलं आनंदाच्या
आनंदाच्या कोटी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. आणि 16,100 विवाह झाल्याच्या नंतर सगळ्या असणाऱ्या राजकुमारिकेला असणारा आनंद आहे. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये शुकाचार्य महाराज वर्णन करतात कथेमध्ये. काय वर्णन करावं? विवाह झाल्याच्या नंतर त्या श्रीकृष्ण भगवंताची सेवा करण्याकरता तेवढ्या राजकुमारिका देवाला असं हाताला पकडायचं, घरामध्ये आणायचं, सिंहासनावर बसवायचं, देवाचे पाय चोपायचे. एवढंच नाही, देवाला स्नान घालायचं, देवाचं असणारं डोकं विंचरण्याचं काम करायचं, देवाचे पाय चेपायचे. आणि देवाला जी गोष्ट खाण्याकरता आवडते ती देवाला असणारी चविष्ट असणारी बनवून देवायची. आणि ते देत असताना इथं वर्णन शुकाचार्य महाराज करतात, ज्या देवाचा पत्ता आज ब्रह्मदेवाला सुद्धा लागला नाही. गोष्ट लक्षात घ्या, ज्या देवाचा पत्ता प्राप्त करण्याकरता देवाला सुद्धा म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा कळाला नाही, तो देव आज या राजकुमारीच्या असणाऱ्या घरामध्ये म्हणून त्यांच्या हातानं पोहे, नाश्ता वगैरे जेवण करतो, नवे नवे सेवा करतो. ब्रह्मदेव श्रेष्ठ का राजकुमारी का श्रेष्ठ? राजकुमारी श्रेष्ठ ना. आणि त्या म्हणू लागल्या, आमच्यासारखं आनंद या त्रिभुवनामध्ये सुद्धा असणारा कुठंच नाही. एक तो आनंद त्यांनी आपल्या पोटामध्ये साठवला. नंबर 2, त्या पृथ्वी तलावर त्या काळामध्ये सगळ्यात जास्त जर दुःख कुणाला असेल तर ऋषीमुनी देवता मंडळीला होतं. नरकासुराचा वध झाल्याच्या नंतर सगळ्या असणाऱ्या त्रिभुवनाला असणारा आनंद झाला, आनंदाच्या कोटी. आणि त्यांनी सुद्धा आपल्या असणाऱ्या पोटामध्ये असणारे साठवल्या. त्या काळामध्ये जो आनंद साजरा केला त्याचंच असणारं नाव म्हणजे दिवाळी. आणि त्या कालावधीमध्ये सगळीकडे अगोदर अंधारच होता. का? लवलेश सुद्धा प्रकाशाचा नव्हता. खरी लोकांनी त्यावेळेला जी दिवाळी साजरी केली ती म्हणजे दिवे लावून असणारी साजरी केली. अंधाराकडून प्रकाशाकडे असणारे सगळे लोक गेले. म्हणून तो सुद्धा म्हणतात, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. आणि ही जी दिव्याचा जो प्रकाशाची भूमिका सांगितलेली आहे ना, आपल्या जवळ असणारा अंधकार नष्ट करणे आणि आपण प्रकाशाकडे जाणे म्हणून असणारा दिव्याचा असणारा एक भाग. आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज जो या अभंगामध्ये आनंद व्यक्त करतात ना, त्या आनंदाची भूमिका अशी आहे, अरे जीवनभर असणारा मी परमार्थ केला आणि शेवटच्या वेळेला मला ज्या वेळेला वैकुंठाला जायचं होतं त्यावेळेला साक्षात मला नेण्याकरता असणारा तो असणारा परमेश्वर, वैकुंठ असणारा राहणारा असणारा देव मला नेण्याकरता गुरडावर असणारा आला. आता काय त्या आनंदाचा महिमा मी वर्णन करू? आनंदाच्या कोटी. आणि तो क्षण कोणता होता? प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी, कलीच्या काळा माझी, निळा म्हणे सकळ संता तोषविले,
जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तू सकळांचा जीवलग सोयीरा. आणि त्या दिवसापासून आपण जो आनंद साजर करत आहोत का नाही, त्याच सणाला आपण दिवाळी असणारं नाव ठेवलं. आणि त्याचं त्या दिवाळीचं आणखी एक नाव म्हणजे दीपावली, म्हणजे दीप प्रज्वलित करणे म्हणून दीपावली. आता सर्वसाधारण माणसाचं, कष्ट करणाऱ्या माणसाचं जीवनाच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर जुन्या काळामध्ये खाण्याकरता काही मिळत नव्हतं, गरिबी परिस्थिती असायची. दिवाळीच्याच सणाला खायला मिळायचं म्हणून लोक दिवाळीच्या सणाला असणारा आनंदामध्ये असणारा सण तो साजरा करायचे. पण खरं सांगू, वारकऱ्याची जर दिवाळी जर कोणती असेल तर वारकऱ्याची खरी जर दिवाळी सांगायचं म्हटलं तर आषाढी कार्तिकी ही असणारी खरी वारकऱ्याची दिवाळी. याच्या पुढे आणखी सांगतो, वारकऱ्याच्याच बाबतीमध्ये जर एखाद्या वारकऱ्याच्या घरी जर संत साधू मुनी जर आले ना तर त्याची असणारी खरी असणारी दिवाळी, तोची दिवाळी दसरा किंवा तोची आम्हा सण. ज्या ज्या वेळेला देवाचे असणारे हरिजन आपल्याला भेटतात त्याच वेळेला ती असणारी आपली खरी असणारी दिवाळी. म्हणजे दसरा दिवाळी तोची आम्हा सण आणि सखे हरिजन भेटतील. खरा असणारा जर आनंद कोणता असेल तर हा असणारा आनंद आहे. आणि तुकोबराय या अभंगामध्ये वर्णन करतात, एवढा मोठा असणारा आनंद आम्ही आमच्या पोटामध्ये साठवला. पहिला शब्द सांगितला आनंदाच्या कोटी, पण पहिला शब्द आहे आनंद. पण खरा आनंद सांगू का, त्या आनंदाच्या बाबतीमध्ये दिवाळी असेल किंवा दुसरा कुठलाही आनंद असेल, एखाद्या वेळेस दिवाळी झाल्याच्या नंतर त्या दिवाळीचा आनंद थोडासा कमी होतो बरं का, कालांतरानं. दुसरा कुठलाही आनंद वरचीवर असणारा कमी होतो. गाडी घ्या, ट्रॅक्टर घ्या, कुठल्याही भानगडी तुम्ही करा, पण त्याचा आनंद वरचीवर दिवसेंदिवस असणारा कमी होतो. पण सगळ्यात मोठा जर आनंद कोणता असेल तर त्या आनंदाचं वर्णन केलेलं आहे. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय. दुसरा कुठलाही आनंद कमी होईल, पण पंढरीश परमात्मा असणारा जो विठ्ठल आहे ना, श्री विठ्ठल, त्या देवाकडे तुम्ही कधीही जा, सकाळी जा, दुपारी जा, संध्याकाळी जा, 4 दिवसाला जा, 8 दिवसाला जा, वर्षाला जा, तुम्ही कधीही जा, तिथला आनंद कधी कमी आहे? तिथला आनंद कधीच कमी नाही. तुकोबराय सांगतात, एवढा मोठा असणारा आनंद आम्ही आमच्या पोटामध्ये साठवला. पहिला शब्द आनंद. आणि आनंदाच्या कोटी, कोटी शब्दाचा अर्थ भारत बाबा, कोटी कशाला म्हणतात? कोटी कोटी, हा, 100 लाखाचा 1 कोटी. आता माझ्या आयुष्यात तेवढे काही पैसे मी बघितले नाहीत बरं का, पण इथं जो शब्द वापरलेला आहे का नाही, मग तुम्ही काय म्हणाल, तुकोबारायांना जो आनंद भेटला तो कोटी एवढा होता काय की? गोष्ट लक्षात घ्या बरं का, आनंदाच्या कोटी. मग त्यांना जो आनंद भेटला तो कोटी म्हणजे 100 लाखा इतकाच होता का? त्याचा अर्थ असा नाही बरं का. कोटी शब्दाचा अर्थ जर तुम्ही असाच लावू लागलात की कोटी एवढाच त्यांना आनंद झाला, तर त्याची भाषा अशी होत नाही. एकदम जुन्या काळामध्ये
सगळ्यात मोठी जर संख्या लिहायची म्हटलं तर त्यावेळेला कोटी शब्द वापरायचे. आता तुम्ही भावार्थ रामायण श्रवण करता, प्रभू श्रीरामचंद्रजीची तुम्हाला आरती पाठ असेल, त्याच्यामध्ये कोटी शब्द आला. त्याचा अर्थ सांगतो तुम्हाला. गायी गोप विप्राचार संध्या वंदन, अपूज्य लिंगा पूजन करी रघुनंदन. जय जयाजी. आणि तिथं वर्णन केलेलं आहे प्रभू श्रीरामचंद्रजीचं जे राज्य आहे का नाही, कोटी युगे राज करी रघुनंदन. आता शब्द ऐका बरं का, जर कोटी युगे राज करी रघुनंदन, मग कोटी शब्दाचा अर्थ जर तुम्ही 100 लाख धरू लागलात तर प्रभू श्रीरामचंद्रजी होते त्रेतायुगामध्ये, बरोबर ना. आता मग त्रेतायुगाच्या नंतर द्वापार युग निघून गेलं आणि आता कलियुग चालू आहे. मग नियमानं आपण रामाचं नाव आज घ्यायला नाही पाहिजे, पण आज सुद्धा रामाचं राज्य आहे का नाही. झाले राम राज्य काय उने आम्हासी, म्हणजे त्या कालावधीमध्ये सुद्धा प्रभू श्रीरामचंद्रजीचं राज्य, द्वापार युगामध्ये सुद्धा ना आज कलियुगामध्ये सुद्धा. कोटी शब्दाचा अर्थ म्हणजे 100 लाखा इतका नाही, तर जुन्या काळामध्ये कोटी शब्दाचा अर्थ लिहित असताना सगळ्यात जी मोठी संख्या आहे, जिची गणना होऊ शकत नाही, त्या शब्दाचा अर्थ म्हणजे कोटी. विठाला 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 विठाला. आणि तुकोबाराय वर्णन करतात, एवढा मोठा असणारा आनंद आम्ही आमच्या असणाऱ्या पोटामध्ये साठवला. साठवला आम्हा पोटी साठवला. दोन गोष्टी सांगतो. नंबर 1, माणसाला आनंद झाल्याच्या नंतर तो पोटामध्ये साठवता आला पाहिजे, 1. नंबर 2, दुःख झाल्याच्या नंतर ते सुद्धा दुःख पोटामध्ये पचवता आलं पाहिजे, 2. काही माणसाला आनंद सुद्धा साठवता येत नाही आणि काही माणसाला दुःख सुद्धा साठवता येत नाही. पण तुकोबाराय सांगतात, एक आम्ही आपला असणारा जो काही आनंदाची भूमिका सांगतो ना, एवढा मोठा आनंद आम्ही पोटामध्ये साठवला, 1. आणि दुःखाची एक भूमिका सांगतो. कुंती मातेनं एवढं दुःख झालं पण तेवढं दुःख सहन करत असताना पोटामध्ये साठवलं, 1 सांगतो. एखाद्या वेळेस एखादी आनंदाची गोष्ट एखाद्या पुरुषाला सांगून बघा. एखादी गोष्ट जर पुरुषाला सांगितली आनंदाची, तर आनंदाची गोष्ट पुरुष सांगतो तुला म्हणून मी सांगतो बरं का, कुणाला आनंदाची गोष्ट सांगू नको, अशीच तुझ्याजवळ राहू दे. पुरुष काय करतो, जशाला तसा आपल्या पोटामध्ये ठेवतो बरं का, कुणालाच सांगत नाही. पण हीच गोष्ट तुम्ही माता बहिणीला सांगण्याकरता सुरुवात करा. एवढी गोष्ट मी तुला म्हणून सांगतो, दुसऱ्याला सांगू नको. अख्ख्या गावामध्ये येडा येईल पण गोष्ट कायमच चलल. अरे बाबा, दुःख सुद्धा ते पोटामध्ये राहू शकत नाही आणि आनंद सुद्धा असणारा पोटामध्ये राहू शकत नाही. पण इथं तुकोबाराय वर्णन करतात, जसं सावता बाबांनी एवढा मोठा असणारा आनंद आपल्या पोटामध्ये असणारा, हृदयामध्ये असणारा साठवला. आणि तुकोबाराय सांगतात, एवढा मोठा आनंद
आमच्या असणाऱ्या पोटामध्ये साठवला. होय महाराज, पोटामध्ये साठवला, पण आता जे तुमचं जे पुढलं जीवन चाललेलं आहे ना, नेमकं आता कसं जीवन चाललं त्याचं उत्तर दिलं दुसऱ्या चरणामध्ये. प्रेमाचा लीला प्रवाह, प्रेमाचा लीला प्रवाह, प्रेमाचा लीला प्रवाह, प्रेमाचा लीला प्रवाह. प्रेमाचा लीला प्रवाहो, अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये पहिला शब्द टाकलेला आहे प्रेम. आता दिवाळीच्या वेळेला लोक काय करतात माहिती का, एकमेकाला बोलत असताना शिव्या देतात का प्रेमानं बोलतात? दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा, तुम्हाला पण, तुमच्या सगळ्या कुटुंबाला पण, तुमच्या सगळ्या नातेवाईकांना पण. म्हणजे ह्याचा प्रवाह जो चाललेला आहे का नाही आता सध्याच्या कालावधीमध्ये, सगळ्याच्या मोबाईलला हाच व्हॉट्सअपला असणारा भाग, दुसरं काहीच नाही. कुठेही असणारा बोलत असताना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक असणाऱ्या शुभेच्छा. पण कसं आहे माहिती का, हा जो प्रवाह आहे का नाही, तुकोबराय वर्णन करतात, अरे बाबा आमचा जो प्रवाह चालला ना, इथून पुढल्या कालावधीमध्ये देवाची प्राप्ती झाल्याच्या नंतर, आनंद भेटल्याच्या नंतर, आम्ही माणसाच्या सोबत बोलत असताना एकदम प्रेमान असणारा बोलतो. पण त्या प्रेमाच्या बाबतीमध्ये आणखी एक भूमिका सांगतो, लक्षात ठेवा बरं का. आता इथं तुम्ही बोलत असताना काही लोक तुमच्या गावातलेच आहेत, पण काही पुण्याला राहतात, काही मुंबईला राहतात, काही दुसरीकडे असणारे राहतात, आणि दिवाळीच्या सणाला येतात. त्यांना तुम्ही कसं बोलता, बरं आहे का नाही, व्यवस्थित आहे का नाही, सगळ्या लोकांना असणार आनंदाने व्यवस्थित असणार बोलता. म्हणजे हा जो भाग आहे तो प्रेमानं चालला. पण त्या प्रेम शब्दाचा आणखी एक भाग सांगतो. ही प्रेमाची जी भूमिका आहे का नाही, माणसं एकदम जवळ असल्याच्या नंतर तेवढंसं प्रेम राहत नाही, प्रेम मात्र थोडंसं कमी होतं बरं का. माणसं जवळ असल्याच्या नंतर इथं वर्णन एक केलेलं आहे. ज्या वेळेला श्रीकृष्ण भगवंत वृंदावनाचा भाग त्याग करून मथुरेला निघून गेले आणि उद्धवजी आले, त्यावेळेस त्या गोपिकांनी प्रश्न विचारला, का देवा आम्हाला सोडून गेले? उद्धवजीने एका वाक्यामध्ये सांगितलं, तुमचं प्रेम देवावर जास्त असावं म्हणून देव तुमच्या जवळ राहत नाही. त्याचं कारण एक आहे, पती आणि पत्नीच्या प्रेमाच्या बाबतीमध्ये सांगतो, दोघही एकाच ठिकाणी घरी असू द्या दररोज बरं का, प्रेमच राहत नाही. पती परमेश्वरानं 4-8 दिवस कुठंतरी यात्रेला, तीर्थयात्रेला कुठंतरी फिरून यावं, 10-15 दिवस, मग इकून फोन येतो, हॅलो पाऊस कसा आहे, चहा घेतला का, तब्येत कशी आहे. मी म्हणतो मग इथं होते ना अगोदर. जवळ असताना ते प्रेम नाही, जितका माणूस दूर असतो का नाही त्याच्यावर असणारं जास्त प्रेम असतं. म्हणजे हा जो प्रेमाची भूमिका सांगितली का नाही, जवळच्या माणसावर कमी, दूर गेलेल्या माणसावर असणारं जास्त प्रेम.
पण त्या प्रेमाची भूमिका नामदेव महाराजांनी आपल्या गाथ्यामध्ये वर्णन केलं आहे. माणसाचं प्रेम कसं असावं याच्याकरता त्यांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. देवाला बोलत असताना बोलण्याकरता सुरुवात केली नामदेव महाराजांनी प्रेमाच्या बाबतीमध्ये. तू माझी माऊली, मी वो तुझा तहाना, आणि पाजी प्रेम पाहना पांडुरंगे. काय वर्णन केले हो त्या प्रेमाच्या बाबतीमध्ये. देवा, तू माझ्यावर प्रेम करत असताना खरं सांगू का, तू माझी माऊली. माऊली म्हणजे देवा तू माझी आई आहेस, आणि मी कोण आहे, तुझा तहाना हो. आणि आता तू मला काय कर, प्रेमाचा असणारा पाहणा पाज. पुढं तर वर्णन केलं, तू माझी माऊली, मी तुझे वासरू. पुढं वा वा वा, क्या बात आहे. देवा, तू माझी आई म्हणजे तू गाय, आणि मी वासरू. पण पाना सोडत असताना पाना चोरू नको बरं का, मोकळ्या मनानं असणारा पाना सोडून दे. तिसरं चरण, तू माझी हरिणी, मी तुझे पाडस, आणि तोडी भवपाश पांडुरंगी. अहो देवा, तू माझी हरणी आणि मी कोण आहे, तुझं पाडस आहे बरं का, आणि तोडी भवपाश पांडुरंगी. पुढं चौथ्या चरणामध्ये वर्णन केलं, तू माझी पक्षिणी आणि मी तुझे अंडज, म्हणजे तू पक्षी आणि त्या घरट्यामधलं जे अंड आहे का नाही मी बरं का देवा. आणि एक काम कर, आता चारा जी घालत आहेस का नाही तू पांडुरंगा, मला त्या तशा स्वरूपामध्ये असणारा चारा घाल. शेवटच्या चरणामध्ये सांगितलं, नामा म्हणे. बस देव तू कसा आहेस, भक्तीचा असणारा भुकेला आहेस देवा, आणि मागे पुढे राहून असणारा त्या भक्ताचा असणारा तू सांभाळ करतोस. एवढं देवाच्या बाबतीमध्ये असणारं प्रेमाची भूमिका आहे. पुढं तर वर्णन केलं एका अभंगामध्ये, देवा तू अवकाश मी भूमिका. काय वर्णन करावं देवाचं. देवा तू आहेस आकाश आणि मी आहे पृथ्वी. पुढं सांगू, तुझ्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर तू आहेस लिंग आणि मी आहे साळुंका. काय देवाचं वर्णन आहे. तू आहे समुद्र आणि मी आहे द्वारका, आणि तुझ्यामध्ये माझ्यामध्ये देवा कसलाच भेदभाव नाही. पुढे देवाला बोलण्याकरता सांगितलं, तू वृंदावन मी चिरी, म्हणजे तू आहेस वृंदावन आणि ती मी आहे चिरी. याच्या पुढे सांगू, तू तुळसी मी मंजिरी. अरे देवा तू तुळस आहेस आणि त्या तुळशीला आलेली जी मंजुळ आहे का नाही तू मी आहे बरं का. याच्या पुढे सांगू, तू पावा मी मोहरी. तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं, तू चांद मी चांदणी. पिक्चर मध्ये नाही बरं का, तुम्ही कुणीकडे बी जाताल तुम्ही. आहो देवा तू आहेस चांद, चांद म्हणजे चंद्र आणि मी कोण आहे चांदणी बरं का देवा. तू चंद्र मी चांदणी. पुढे सांगू देवा, तू नाग मी पद्मिनी. तू कोण आहेस, कोबरा नाग बरं का, आणि मी आहे पद्मिनी. देवा तू कृष्ण आणि मी रुक्मिणी. याच्या पुढे सांगू, तू नदी मी थडी. अरे देवा तू आहेस नदी मी आहे थडी. अहो काय त्या देवाचं वर्णन करावं काय नाही. त्या प्रेमाच्या बाबतीमध्ये सांगितलं, तू वेद मी स्तविता, तू शास्त्र मी गीता, तू गंध मी अक्षता. आणि याच्या पुढे सांगू देवा, नामा म्हणे पुरुषोत्तमा, स्वये अनुसरलो तुझ्या प्रेमा, मी कुडी तू आत्मा आणि स्वये दोन्ही. देवा खरं सांगू, मी आहे कुडी म्हणजे शरीर आणि याच्या मधला जर आत्मा कोण असेल तर देवा असणारा तू आहेस बरं का. एवढं देवाच्या बाबतीमध्ये प्रेमाची असणारी भूमिका पाहिजे. आणि तुकोबरा इथं वर्णन करतात, एवढं जे प्रेमाची भूमिका मी बोललो का नाही, एवढा प्रेमाचा असणारा प्रवाह चाललेला आहे. म्हणजे मोठा पाठ असणारा आमचा चाललेला आहे. प्रेमा चालिला प्रवाहो. प्रवाहो म्हणजे अहो मोठी असणारी नदी चालली हो अशी भरून. आणि पुढे वर्णन केलं, प्रवाह चालला पण नेमका कशाचा चालला, पाण्याचा चालला का, पाण्याचा नाही बरं का. नाम ओघ लवला हो. कोणत्या नामाचा, अभंगाचं तिसरं चरण.
जीवन प्रेमाचा लीला प्रवाहो अखंड खंडेना जीवन. 3 नावं सांगितले बरं का. राम, कृष्ण, नारायण. एकदम लक्ष द्या बरं का. पहिला नामाचा असणारा जो शब्द सांगितला ना, राम, त्या राम शब्दाचा अर्थ अगोदर सांगतो. राम नाव घेतल्याच्या नंतर कोण कोण तरलं, भानुदास महाराज वर्णन करता. हो, राम नाव घेतल्याच्या नंतर कोण कोण नाही तरलं हे सांगा. त्याच्या नामे तरला नाही कोण, आणि आयसा द्यावा निवडून. एखादा तरी निवडून द्या. आणि त्याच्या नामाच्या बाबतीमध्ये वर्णन केल्याकरता सुरुवात केली. कोण कोण तरलं नामानं. नंबर 1 बोलण्याकरता सुरुवात केली. अहो, मोठ्यांचे नावं सोडून द्या म्हटले. या नावानं पशु, पक्षी, श्वापद, कीटक आणि भ्रमर कोण कोण तरलं. 1 नंबरला पशु, नंबर 2ला पक्षी, नंबर 3ला श्वापद हरिण, नंबर 4ला कीटक आणि नंबर 5ला भ्रमर. म्हणजे भुंगा सुद्धा नामाच्या यानं तरला. एवढंच नाही, हे 5 तर तरलेच तरले. भानुदास महाराज म्हणतात एवढे असणारे श्वापद तरले, कीटक तरले. तुम्ही एक काम करा ना, राम नामे उद्धार एकची होय. अहो, नुसत्या एका नावानं किंवा राम नाव घेतल्याच्या नंतर तुमचा असणारा उद्धार होऊन जातो. म्हणून तुम्ही काय करा माहिती का, सारखं अखंडतेनं असणारं देवाचं चिंतन असणारं करा. म्हणून या करा नामाचे चिंतन, अन तुटेल बंधन यमपाश. सारखं तुम्ही काय करा, रामाचं चिंतन करा, सगळे यमपाश असणारे तुटून जातील. आणि लोकांनी प्रश्न विचारला, याच्यापेक्षा काही सोपं आहे का? अहो, याच्यापेक्षा काही सोपं नाही बरं का. म्हणले राम नावापेक्षा सोपं दुसरं काहीच नाही. सोपे वर्म तुम्हा सांगितले गुज, आणि भानुदास निज स्वये वदे किंवा स्वतः असणारा जप करी. नंबर 1 पहिला असणारं नाव सांगितलं राम. नंबर 2ला कृष्ण. त्या कृष्ण नामाचा जर भाग जर सांगायचा म्हटलं ना, नाम श्रीकृष्ण उद्धवे साधिले. त्या श्रीकृष्णाचं नाव उद्धवानं घेतलं, आणि उद्धवानं घेतल्याच्या नंतर स्वतःचं सुद्धा असणारं कल्याण त्यानं करून टाकलं. म्हणून आठवा श्रीकृष्ण, आठवा श्रीकृष्ण, आठवा श्रीकृष्ण वेळोवेळा. रात्रंदिवस तुम्ही काय करा, 1 राम, नंबर 2ला कृष्ण, आणि नंबर 3ला असणारं नारायणाचं असणारं नाव घ्या. नारायण नारायण श्रीमन नारायण, नारायण नारायण.
नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण आता हे नारायण नाव आहे का नाही, आपण अनेक वेळेला घेतलं, पण संध्येतील 24 नामापैकी एक नाव आहे बरं का हे. नाम पाठ नारायण वदे सर्व काळ. जर एखाद्या माणसानं जर सारखं मुखानं जर असं नाव घेण्याकरता सुरुवात केली का नाही, नारायण, अहो हे जे नाव आहे का नाही, काळाचा तो काळ नारायण. अहो सगळ्या देवाचा असणारा जर शेवटचा देव जर कोणता असेल तर हाच जो पाण्यामध्ये शयन करतो त्याचं नाव नारायण. म्हणून तुम्ही काय करा, अखंडतेनं या देवाचं असणारं चिंतन करा. तुकोबाराय सांगतात, माझ्या जीवनामध्ये अखंड खंडेना जीवन आणि राम कृष्ण नारायण. अहो पण हे नाव तुम्ही घेत असताना कधी कधी घेणार, अभंगाचं शेवटचं. घडी आहे